नमस्कार मित्रांनो. वैवाहिक जीवनामध्ये वृषभ राशीचा पती आणि वृश्चिक राशीची पत्नी असेल तर त्या दोघांमध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची कारणं नेमकी कोणती असू शकतात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात घ्यायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात? दोघांचं विवाहाप्रती जे आकर्षण असतं किंवा त्यांच्या अपेक्षा इच्छा नेमक्या कोणत्या प्रकारच्या असतात? दोघांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं? सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. घटस्फोट किंवा डिवोर्स ही काही घटना नाही आहे की जी एकाच दिवसामध्ये घडते. यामागे दोघांचे जे स्वभाव आहेत, दोघांच्या ज्या अपेक्षा आहेत, या सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण ठरतात. म्हणजेच यांचं व्यक्तिमत्व जाणून घेणं थोडंसं गरजेचं राहतं. इथे आपण दोघांच्या जे व्यक्तिमत्व आहे त्या संदर्भातला विचार करू. सुरुवातीला आपण वृषभ राशीचे जे पुरुष आहेत किंवा पती आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडी माहिती घेऊ. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि आधुनिक फॅशनशी संबंधित अशा प्रकारचं राहणीमान असतं. अर्थात आधुनिक फॅशन केली तरी ती फॅशन सोबर असते. खूप काही ठळक नसतं किंवा भडक रंग त्यांना पसंत येत नाही. त्यांची जी फॅशन असते ती अतिशय सोबर असते आणि लुभावणारी असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅशन कशा प्रकारे कॅरी करायची हे सुद्धा वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय चांगलं ठाऊक असतं. आणि याबरोबरच त्यांच्या राहणीबरोबरच त्यांचं जे बोलणं आहे, संवाद साधण्याची जी कला आहे ही वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणजे कुठं काय बोलावं, किती बोलावं, कशा प्रकारे बोलावं आणि कशा प्रकारे मुद्दा मांडावा याचं भान वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. आपला मुद्दा सहजपणे ओघवत्या शैलीत मांडणं, हसून मांडणं आणि थोडंसं सहज सोप्या समोरच्याला समजेल अशा भाषेत मांडणं, हा भाग किंवा याची हातोटी वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणूनच यांचं व्यक्तिमत्व, यांचं वागणं बोलणं चालणं असल्यामुळे आकर्षक अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. जीवनात ज्या काही कृती करतील त्या विशेष करतील, विचार करून करतील. एखाद्या विषयावरती निर्णय घ्यायचा असेल तर थोडाफार वेळ करतील, नीट विचार करतील आणि एकदा का यांचा विचार पक्का झाला तर ती गोष्ट निश्चितपणे करते. तर हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची यांना लहानपणापासून आवड असते. संगीताचा कान यांच्याकडे खूप चांगला असतो. म्हणजे एखादं संगीत नुसतं ऐकणं नसून त्याचं श्रवण कशा प्रकारे करायचं याचा भाव यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. कमीत कमी बाथरूम सिंगर तरी वृषभ राशीचे पुरुष दिसून येतात, जी की खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. जरी चांगली फॅशन केली, जरी चांगल्या प्रकारचे यांचं राहणीमान असलं तरी पैसे जास्त खर्च करणार नाहीत. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे मिळवायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे याच्याबद्दलचं चांगलं भान हे वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते, जी की खूप चांगली आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत, वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत, या दूरगामी विचार करणाऱ्या असतात, कष्टप्रिय असतात, मेहनती असतात आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हा जो भाग आहे हा भागसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. वृषभ राशीच्या पुरुषांकडे तुम्हाला वरकरणी बघून जाणवणार नाहीत की प्रत्यक्ष जीवनामध्ये किती मेहनत करत आहेत. हा भागसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. थोडासा हट्टीपणा दिसून येतो. कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींवरती ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, अगदी क्षुल्लक गोष्टीसुद्धा स्टेटस असे बनवून घेणं हा भाग यांच्यामध्ये थोडासा दिसून येतो. अर्थात ॲडजस्ट या ज्या व्यक्ती आहेत त्या करू शकतात, इमोशनलसुद्धा असतात. साधारणतः वृषभ राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. पैकी कृत्तिका नक्षत्राचे जे शेवटचे 3 चरण आहेत हे साधारणतः वृषभ राशीमध्ये येतात. तर कृत्तिका नक्षत्राचे जे पुरुष असतात ते थोडेसे हट्टी असतात, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, थोडेसे स्वातंत्र्यप्रिय असतात आणि सेल्फ डिपेंडन्स असतात. सहसा दुसऱ्याची मदत हे घेत नाही. याचप्रमाणे कृत्तिका नक्षत्रांचे जे पुरुष असतात त्यांचं थोडीशी वाणी तुम्हाला तिखट जाणवू शकेल, परंतु कार्यकर्तृत्व हे जबरदस्त असतं, जिद्द चिकाटी ही जबरदस्त असते. स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणाऱ्या ह्या व्यक्ती असतात. थोडंसं मातेचं सुख कमी मिळणं, कारण घरातल्या लोकांशी न जमणं, न पटणं हा भाग थोडासा दिसून येतो. त्याच्यामुळे डोळ्यांच्या संदर्भातले त्राससुद्धा यांना होण्याची शक्यता ही थोडीशी जास्त असते. रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांच्या बाबतीत गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये दिसून येतो. अगदी परिस्थिती असो वा नसो, लहानपणापासून अगदी लाडात वाढणाऱ्या या व्यक्ती असतात. त्यामुळे खूप काही सिरियस राहायचं किंवा खूप काही ज्याला आपण
खूप सिरियसनेस यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात तुम्हाला तसं दिसणार नाही, जे की खूप चांगली गोष्ट आहे. जीवन अगदी लाईटली घेतात आणि बऱ्याच वेळेस अधिभौतिक सुखाची आवड यांच्यामध्ये असते. भोगी पिंडा यांचा दिसून येतो आणि बऱ्याच वेळेला ती म्हणजे अशा प्रकारची सुख यांना मिळतात सुद्धा, जी की चांगली गोष्ट. पण खूप काय मेहनत वगैरे करणं हा बघा यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही. अगदी आरामात राहणं किंवा चांगल्या गोष्टीची आवड ही या नक्षत्राच्या पुरुषांमध्ये ज्या चांगल्या प्रकारे दिसून येतं, म्हणजे रोहिणी नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये दिसून येते. तिसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे मृग नक्षत्र. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे ज्ञानी असतात. हे ना पुस्तकं वाचण्याची वगैरे भरपूर आवड असते आणि त्याद्वारे बऱ्याच प्रकारची माहिती त्यांना ज्ञात झालेली असते. कशा प्रकारे बोलावं, कुठे थांबावं, आपला मुद्दा कशा प्रकारे समजून द्यावा, याचप्रमाणे शब्द कशा प्रकारे वापरायचे ही गोष्ट यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असते. आणि मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे बरेच अलर्ट असतात. तर आत्तापर्यंत तुम्हाला समजून चुकलं असेल की वृषभ राशीचे जे पुरुष असतात यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता आपण थोडी चर्चा करू की वृश्चिक राशीची जी स्त्री आहे त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 8व्या स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही रास स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. तिखट असा प्रकारचं याचं सौंदर्य असतं किंवा पटकन लक्ष जाईल, फोटोजेनिक चेहरा यांच्यावर दिसून येतं. यांचं राहणीमान सुद्धा तशा प्रकारचं असतं. सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप, फॅशन केल्याप्रती यांचं आकर्षण खूप चांगलं असतं. कशा प्रकारे राहायचं, कशा प्रकारे फॅशन करायची, कशा प्रकारे फॅशन कॅरी करायची, हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात यांची वाणी थोडीशी तिखट वाटू शकते, पण ती ही वाणी म्हणजे लगेचच्या लगेच कधीही तिखट होत नाही. म्हणजे वृश्चिक राशीची स्त्री ही सुद्धा इमोशनल असते, भावनात्मक असते, भावनेने विचार करणारी असते. समोरच्याबरोबर ती लगेचच्या लगेच काही अपोजमध्ये किंवा विरोधात जाऊन विचार करत नाही किंवा तशा वागत नाही की त्यांचं तसं बोलणंही होत नाही. समोरचा व्यक्ती जर का वाकड्यात जात असेल तर मात्र सहन करणार नाही. मग त्याला त्याची जागा दाखवून देतील किंवा त्याला त्यांचा धडा शिकवून देतील आणि त्यावेळेस मग यांची वाणी थोडीशी तिखट होत जातील. मग त्यावेळेस यांचा जो रुद्र रूप आहे हे तुम्हाला समोर दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीची जी स्त्री आहे हट्टी असते, जिद्दी असते. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये थोडासा जास्त दिसून येतो. अर्थात वृश्चिक राशीची जी स्त्री आहे थोडीशी सिक्रेटिव्ह असते. मनातलं लवकर काही सांगणार नाही. यांच्या मनात काय चाललेलं आहे, किती वादळ उठलेलं आहे, कशा प्रकारे गोष्टी चाललेल्या आहेत आणि कुठल्या प्रकारे विचार चाललेले आहे हे तुम्हाला वर करणे तसूभरही समजणार नाही. म्हणजे आपल्या भावना लपवण्यात ही जी स्त्री आहे ती अतिशय हुशार असते. परंतु याचबरोबर ट्रस्टवर्दी सुद्धा असते. म्हणजे जर का तुम्ही आपली स्वतःची सिक्रेट जर का यांना सांगितली तर ही जी स्त्री आहे म्हणजे वृश्चिक राशीची स्त्री आहे कधीही ती सिक्रेट कुणासमोरही सांगणार नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे ट्रस्टवर्दीनेस, विश्वासूपणा हा या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो, जी की खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीची जी स्त्री आहे ही बऱ्याच वेळेस थोडासा टोकाचा विचार करते. म्हणजे आपल्या मतावर ठाम राहणं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. म्हणजे यांनी एखादा निर्णय घेतला तर त्यावर ठाम राहते. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की न ठेवायचा याच्याप्रती यांची स्वतःचे असे मापदंड असतात. म्हणजे दुसरं कोणी सांगितलं म्हणून एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतील असं अजिबात नाही. यांचे स्वतःचे मेजरमेंट असतात. त्या मेजरमेंटमध्ये जर का समोरचा व्यक्ती खरा उतरत असेल तरच तर त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतील, अन्यथा नाही. आणि आयुष्यभर अशा मग व्यक्तीवरती ते म्हणजे विश्वास ठेवणार नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, ही गोष्ट जाणून घेणं फार महत्त्वाचं. कारण टोकाचा विचार करणं मध्यम मार्ग सहसा वृश्चिक राशीची जी स्त्री ती घेत नाही. एकदा हा एकतर हा तर हा, एकतर नाही तर नाही. हा जो भाग आहे हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. करिअर यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे असतात, डिसिप्लिन असतात, मेहनती असतात. त्याचप्रमाणे आपल्या मतावर ठाम राहणं, मगाशी सांगितलं जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा ही भरपूर असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणजे ही गोष्ट फार महत्त्वाची. ज्या सेल्फ रिस्पेक्टला जर का कोणी ठेच पोचली तर मग त्याला सोडणार नाही आणि मग त्यांच्या मागे लागतील. हा भाग यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. राहणीमान खूप चांगलं असतं मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि अधिभौतिक सुखाची यांना आवड असते. लॅविश लाईफस्टाईलकडे यांचं आकर्षण खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतो. आता या राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. पैकी विशाखा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात या अतिशय तिखट असतात. या स्त्रिया अगदी बिनधास्त असतात. त्यांना काहीतरी तमा नसते समोरचा व्यक्ती आपल्या किती जवळचा आहे किंवा काय त्याची उपयोगिता किती आहे यांची काय तमा नसते. एखादी गोष्ट यांना आवडली नाही तर ते त्याला लगेचच्या लगेच मोकळं करून टाकते किंवा लगेचच्या लगेच त्याच्यापासून डिटॅच असते. थोडासा रॅश स्वभाव हा विशाखा नक्षत्राच्या स्त्रीमध्ये दिसून येतो. तिखटपणा आहे हा विशाखा नक्षत्राच्या स्त्रीमध्ये दिसून येईल.
अनुराधा नक्षत्र हे अतिशय चांगलं असतं, फ्रेंडली असतं. अनुराधा नक्षत्राच्या स्त्रिया असतात, त्यांचं सौंदर्यसुद्धा खूप चांगलं असतं, स्वभावसुद्धा खूप चांगलं असतं, थोडाफार ॲडजस्ट करणाऱ्या असतात आणि सरळ सरळ वागणारं असतं. फ्रेंडली अशा प्रकारचं नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्राच्या स्त्री जी आहे यांचं लव्ह मॅरेज होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. भिन्नलिंगी व्यक्तीप्रती आकर्षण पण सुद्धा अनुराधा नक्षत्राच्या स्त्रीमध्ये थोडंसं दिसून येतं. त्याचप्रमाणे अनुराधा नक्षत्रामध्ये जो तिखटपणा जो आपण बघतो वृश्चिक राशी या स्त्रीमध्ये, तो तेवढा दिसून येत नाही. ज्येष्ठ नक्षत्रामध्ये मात्र दिसून येतो. ज्येष्ठ नक्षत्राच्या स्त्रिया आहेत या कार्यकर्तृत्वाच्या बाबतीत जबरदस्त दिसून येतं. ज्या गोष्टी जर का एखाद्या गोष्टीचा त्यांनी विचार केला किंवा मग घेतला तर ते पूर्ण करून दाखवतील. टोटल डेडिकेशन हे ज्येष्ठ नक्षत्राच्या स्त्रीमध्ये दिसून येतं. पण तो सरळ सरळ असतात, म्हणजे एखादी गोष्ट जर त्यांना आवडली नाही तर ती नाही म्हणजे नाहीच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय सिक्रेटिव्ह असतात. वर्क करणे यांच्या मनात जे मगाशी मी सांगितलं काय चालू आहे तुम्हाला त्याचा थांगपत्ता अजिबात लागू देणार नाही. परंतु काम करण्याची जी शक्ती आहे, जी चिकाटी जबरदस्त दिसून येते. एखादी गोष्ट करायची मग ती कुठल्याही परिस्थितीत करते. ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे जीवाला जीव देणार असं हे नक्षत्र आहे. अर्थात संपूर्ण ही जी रास आहे वृश्चिक रास ही जीवाला जीव देणारीच आहे. फक्त एकच आहे की ज्या प्रकारे तुम्ही त्यांच्यासमोर झालेला म्हणजे रिप्रेझेंट झालेले आहात किंवा जर का तुमच्यावरती विश्वास ठेवला गेला तर त्या विश्वासाला तुम्ही ठेच पोचता कामा नये. त्या विश्वासाला जर का ठेच पोचली गेली तर मग या राशीच्या स्त्रिया त्या लगेच त्याच ठिकाणी निर्णय घेतील आणि तुमच्यापासून पूर्णपणे दुरावा करतील. तर इथे जो मगाशी सांगितला टोकाचा स्वभाव तो तुम्हाला दिसून येईल. आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल की वृषभ राशीचे पुरुष आणि वृश्चिक राशीचे ज्या स्त्रिया त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे यांच्यामध्ये डिवोर्सची संभावना थोडीशी जास्त होऊ शकते. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलणं. लक्षात घ्या, बोलणं हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं. त्यांचं बोलणं खूप चांगलं असतं, लागवी असतं, प्रेमळ असतं आणि थोडंसं विडंबनात्मक किंवा विनोदात्मक सुद्धा असतं. हा जो भाग आहे हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रियांना कधी कधी जमत नाही म्हणा किंवा डिप्लोमसी त्यांना सहसा जमत नाही. म्हणजे एखादी गोष्ट नसेल तर ती त्यांना वर करणे सुद्धा त्याची भासवता येत नाही बोलण्याच्या बाबी. कधी कधी तिखट शब्द हे बोलून जातात किंवा कधी कधी टोकाचे शब्द यांच्याकडे येतात आणि त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात तडा जाऊ शकतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ही गोष्ट जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वृषभ राशीचे जे पुरुष असतात ते थोडेसे प्रॅक्टिकल असतात पैशाच्या संदर्भामध्ये. हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये तेवढासा दिसून येत नाही. वृश्चिक राशीच्या स्त्रिया असतात त्या थोड्याफार खर्चिक तुम्हाला दिसू शकतात. ॲटलिस्ट स्वतःवरती तरी खर्च करते किंवा आपल्या घरामध्ये सर्व प्रकारची उपभोगाची साधनं असायला हवी यांचे तसे त्यांची इच्छा अपेक्षा असते आणि ते पूर्णसुद्धा करतात. लाईफस्टाईल सुद्धा यांच्याकडे दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीच्या ज्या स्त्रिया असतात या सहसा दुसऱ्यावरती विश्वास ठेवत नाही. इव्हन त्यांच्या पतीवरती सुद्धा विश्वास ठेवणं कधी कधी कठीण होऊन बसतं. म्हणजे त्या बाबतीत त्या फार पॉझिटिव्ह असतात. म्हणजेच पतीने काय करायला हवं, कुठे जायचं, काय करायचं, कोणत्या व्यक्तींबरोबर त्यांनी इंटरॅक्ट करायचं, काय खायचं, काय नाही खायचं वगैरे सगळ्या गोष्टींचं त्यांचं स्वतःचं एक शेड्यूल असतं आणि त्याप्रमाणेच समोरचा व्यक्ती किंवा पती वागला पाहिजे. त्या वेगळा काय वागला की त्यांच्यामध्ये मनामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रश्न उभे राहतात, संशय उभे राहतात आणि एकदा संशय उभे राहिला तर वैवाहिक जीवनामध्ये पुढे जाणं थोडंसं कठीण होऊन बसतं. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कधी कधी वृश्चिक राशीची पत्नी किंवा स्त्री या बाबतीमध्ये खूप काटेकोर असते, खूप डिसिप्लिन असते. त्यावेळेस त्यांचा स्वभाव तो थोडासा काटेरी वाटू शकतो किंवा वैवाहिक जीवनामध्ये त्रासदायक होऊ शकतो किंवा त्याचा तिखटपणा आहे हा जास्त प्रमाणात दिसून येऊ शकतो. छोटी गोष्टसुद्धा ह्या अगदी मोठ्या प्रमाणात करू शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही ज्या राशी आहेत त्या हट्टी आहेत. लक्षात घ्या, हट्टीपणा हा वैवाहिक जीवनात थोडासा मारक ठरतो. कारण वैवाहिक जीवन जर का तुम्हाला व्यवस्थितपणे पुढे न्यायचं असेल तर ॲडजस्ट करणं हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जर का तुम्ही ॲडजस्ट करत नसा तर वैवाहिक जीवन, कारण इथे दोन्ही ज्या राशी आहेत त्या हट्टी आहेत, स्वतःच्या मतावर ठाम राहण्यात आणि त्यातल्या त्यात हट्टीपणा जो वृश्चिक राशीचा आहे हा जबरदस्त आहे. वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात कुठेतरी त्यांना लिमिट आहे, त्यांच्या हट्टीपणाला कुठेतरी जाऊन ते ॲडजस्ट करायला तयारही होतात. परंतु वृश्चिक रास स्त्री असूनसुद्धा आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, मोडेन पण वागणार नाही हा प्रकार वृश्चिक राशी स्त्रीमध्ये थोडासा जास्त दिसून येतो. अर्थात या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की वैवाहिक जीवनामध्ये फार महत्त्वाची ठरते ती म्हणजे कामजीवन. कामजीवनाच्या बाबतीमध्ये वृषभ राशीचे जे पुरुष असतात त्यांचं कामजीवनसुद्धा हेल्दी असतं. परंतु वृश्चिक राशीचे स्त्री आहे त्यांचं कामजीवन डिमांडिंग असतं. हेल्दी तर असतंच परंतु त्याच्यावर एक स्टेपवर डिमांडिंग असतं. तर ती जी फुलफिलमेंट आहे ही फुलफिलमेंट साधारण वृषभ राशीच्या पुरुषांना करता यायला हवी. तर दोघांच्या इंटरॅक्शनमधून ही गोष्ट समजून येते आणि त्या गोष्टीवरती जर का दोघांनी मिळून काही मार्ग काढला तर अर्थातच या गोष्टींमुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. अर्थात हे जे 3-4 मुद्दे आहेत त्यावरती जर का लक्ष दिलं तर वैवाहिक जीवनामध्ये डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याची वेळ येणार नाही. या व्यतिरिक्तसुद्धा
काही जर का प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये येत असेल तर त्याकरता तुमची कुंडली पाहणं संपूर्ण कुंडली पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. कारण आत्तापर्यंत आपण ज्या काय गुणधर्म बघितले ते फक्त आणि फक्त चंद्र राशींवरून बघितले. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्र राशी व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात किंवा योगात असू शकतात आणि त्याचे वेगवेगळे परिणाम हे कुंडलीवर होतच असतात. त्यान्वये तुमची कुंडली पाहिल्यानंतर या सर्व संदर्भातला आवाका समजून घेता येऊ शकेल किंवा तुम्हाला त्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचे पती आणि वृश्चिक राशीची पत्नी जर का वैवाहिक सहजीवनात असतील तर त्या दोघांमध्ये डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याची संभावना नेमकी किती असतील किंवा कारणं कोणती असू शकते या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.